Oh, amal ba ilan na rin? Yeah. थोड़ा दिखाई मैं कर दिया। नमस्कार। यावर्षी मी सुद्धा दरवर्षीप्रमाणे आपण घरगुती तशाच मंडळाच्या परिस्थिती तयार करत आहोत। मंडळाच्या मूर्ती आपल्याकडं साधारण अगदी 3 फुटापासून अगदी 16-17 फुटापर्यंत केल्या जातात। साधारणमध्ये ऐकलं विसर्जनचे प्रॉब्लेम असल्यामुळं मंडळसुद्धा मंडळाच्या मूर्ती जास्त प्रमाणात ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण मूर्ती ठेवून त्या मूर्तीची तेवढी देखरेख होत नाही मंडळाकडून ज्याप्रमाणे झाली पाहिजे, किंवा स्वच्छता म्हणा किंवा व्यवस्थित झाकून ठेवणे मूर्ती, त्या गोष्टी झाल्या पाहिजे त्या होत नाहीत मंडळाकडून। त्यामुळे मूर्ती अशा ठेवणंही चुकीचं आहे मंडळानं। तरी प्रशासनानं दरवर्षी जसं यावर्षी ऐकण्यात आलेलं आहे की विसर्जनची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। शाहूकला मंदिराच्या समोरील जे तळे आहे त्या तळ्यामध्ये त्यांनी विसर्जनची व्यवस्था केलेली आहे असं ऐकण्यात आहे। अजून फायनल हे मला माहीत नाही आहे, ऐकण्यात आहे। तर अशीच विसर्जनची व्यवस्थित करावी। अगदी यावर्षीच नाही दरवर्षी हे जे खड्डे खांदून किंवा तयार केलेली तळे असतात यापेक्षा हे जे तळं आहे जे आता यावर्षी तयार केलेलं आहे नियोजन, अशी विसर्जनची व्यवस्था त्यांनी व्यवस्थित करावी। मंडळाने बी नगरपालिकेला तेवढं सहकार्य करावं काम करण्यासाठी, किंवा या मूर्ती विसर्जन झाल्यानंतर तेच त्या पद्धतीत स्वच्छ केलं जावं, जेणेकरून प्रशासन बी काळजी घेईल किंवा मंडळाचे कार्यकर्तेसुद्धा या गोष्टीत सहभागी होतील। जेवढी सहभागी होतील एवढ्या काम व्यवस्थित काम केलं जाईल, दोघांच्या सहकार्यानं काम चांगल्या पद्धतीने होईल। आणि सगळ्यात महत्त्वाची माणसाच्या आवडीप्रमाणे मूर्त्याही बसू शकतील माणसं, किंवा त्या साईजेस बी वाढू शकतील ज्या आहेत ज्या रेग्युलर की तुम्हाला माहिती आहे का, सातारा सोडल्यानंतर मुंबई सोडल्यानंतर सातारा जो असं दुसरं ठिकाण आहे की जिथं एवढ्या प्रमाणात मोठ्या मूर्त्या केल्या जातात, किंवा एवढ्या प्रमाणात सगळी उत्साहानं मंडळसुद्धा काम केलं जातं। तुम्ही अगदी मोठी शहरं आहेत, नागपूर आहे, पुणे आहे, पण तिथं जे साताऱ्यागत किंवा मुंबईगत जे वातावरण आहे म्हणजे मूर्ती किंवा गणेशोत्सवाचं ते तिथं नाही होत, तयार होत नाही तिथं। त्यामुळे साताऱ्याला एक वेगळं नाव आहे गणपतीच्या गणेशोत्सवामध्ये वेगळं नाव आहे, किंवा माणसांची आवड म्हणा सगळ्याच गोष्टी की मुंबईसारखं सातारा हे ठिकाण आहे की जिथं गणपती एवढ्या मोठ्या प्रमाणात केले जातात। त्यामुळं त्याची निगा किंवा त्याची विसर्जनची व्यवस्था व्यवस्थित केली तर हा उत्सव अजून चांगला उत्सव होऊ शकतो, अजून चांगला होऊ शकतो। तेवढीच बाकी काय नाही दुसरं। बापट का
मी बिझी होतो ना त्या गडबडीत आता इथे आनंदबरोबर